x equal to 80 प्लस बीटी स्क्वेअर वेर x इन मीटर में x युनिट दिले अँड टाइम इज इन सेकंड असं दिले. युनिट ऑफ बी विल बी कसं फाइंड करणार. तर x गिवन इक्वेशन काय, x इज इक्वल टू 80 प्लस बीटी स्क्वेअर. आता इनडायरेक्टली किती दिले की हे बी फाइंड करायचं, पण इनडायरेक्टली म्हटले हे होमोजिनियस इक्वेशन आहे. हे इक्वेशन काय, होमोजिनियस. होमोजिनियसचा अर्थ काय, सगळ्याचं डायमेन्शन आणि सगळ्याचं युनिट काय सेम. म्हणजे या 3 क्वांटिटी आहेत. ही पहिली क्वांटिटी आहे, ह्याचं युनिट असणार काय, युनिट एक्स युनिट काय, एकच क्वांटिटी आहे मीटर. तर सेकंड क्वांटिटी 80 आहे. या 80चं जो युनिट काय असणार, मीटर. अँड थर्ड क्वांटिटी आहे पीटी, ह्याचं युनिट सुद्धा काय असणार, मीटर. हे दिलंय एक्स मीटर, तर सगळ्यांचं मीटर. आता यांनी सांगितले फक्त बी फाइंड करा. आपण ए फाइंड करूया, पहिल्यांदा बी फाइंड करूया. हो, बी कसं फाइंड करणार सांगा. बीचं युनिट फाइंड करायचंय, त्यासाठी टाइम दिलंय. टीचं युनिट काय, सेकंड. म्हणजे बीटी स्क्वेअर च युनिट आहे मीटर. आपल्याला कशाचं युनिट पाहिजे आहे, बीच पाहिजे आहे. मग काय येणार आहे, एम अपॉन टी स्क्वेअर. मग आता टीचं युनिट पुट करेल. टीचं युनिट काय आहे, टाइमचं युनिट काय दिलंय, टाइमचं युनिट काय दिलंय, सेकंड एस स्क्वेअर. आणि त्यामुळं बी आलं मीटर ऍज पर ऑप्शन सेकंड -2. इज इट राईट. जर 80 फाइंड एच फाइंड काय म्हटलं तर 80 ऑल्सो मीटर. आता नेक्स्ट स्टेप काय करणार सांगा मला. ए इज इक्वल टू एम अपॉन टी, बरोबर. आता टीचं युनिट पुट करायचं. टी युनिट काय, एस मीटर पर सेकंड. आणि त्यामुळं काय आलं, मीटर सेकंड -1. हे युनिट ऑफ ए. अंडरस्टूड. इज इट क्लिअर. काला प्रॉब्लेम लिहून घ्या.